राम कृष्ण हरी मंडळी, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत हॉटेलच्या चवीलाही मागे टाकेल असा झणझणीत आणि चमचमीत मटार मशरूम मसाला. जर तुम्हालाही मशरूम आवडत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. मी इथे 200 ग्राम मशरूम घेतले आहे. सर्वप्रथम हे मशरूम साफ करून कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर हे मशरूम लगेचच पाण्यामध्ये घालायचे. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते काळे पडणार नाही. आता यामध्येच मी 1 वाटी फ्रोझन मटार घेतला आहे. फ्रोझन मटारऐवजी तुम्ही ताजा मटार देखील घेऊ शकता. सुरुवातीला कढईमध्ये थोडं तेल किंवा बटर घ्या. तेल चांगले तापले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता आणि हळद घाला. आता यामध्ये कट केलेले मशरूम आणि मटार घालावा. साधारणतः 5 मिनिटे मशरूम आणि मटार परतून घ्या. यामध्ये थोडंसं मीठ घाला. अशा प्रकारे मशरूम परतून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते. इकडे मटार आणि मशरूम परतेपर्यंत आपण इकडे मसाला तयार करू. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 4 कांदे गॅसवर भाजून घेतले आहे. तसेच 2 मध्यम आकाराचे टोमॅटो सुद्धा गॅसवर भाजून घेतले आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे आणि दालचिनी व तेजपत्ता घेतला आहे. तसेच थोडेसे काजू घेतले आहे. सर्वात अगोदर आपण भाजलेल्या टोमॅटोची साले काढून घेणार आहोत. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले कांदे, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालून याचा वाटण तयार करून घेणार आहोत. वाटण करताना पारी वापरण्याची गरज नाही. इकडे तुम्ही पाहू शकता, आपल्या मटर आणि मशरूमला पाणी सुटले आहे. हे पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला मशरूम परतून घ्यायचं आहे. आता आपले मटर मशरूम छान परतून झाले आहेत. हे मी आता एका ताटामध्ये काढून घेत आहे. नंतर याच कढईमध्ये तेल घेतले आहे. तेल चांगले तापले की यामध्ये 1 चमचा जिरे, दालचिनी आणि तेजपत्ता घालायचा. नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. आता यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची. पेस्ट परतून झाली की यामध्ये हळद, लाल तिखट, घरगुती गरम मसाला, धनेपूड आणि थोडासा किचन किंग मसाला घालायचा. हे सर्व मसाले मंद गॅसवर परतून घ्यायचे. आता यामध्येच मी थोडेसे काजू घातले आहेत. मसाले खाली लागू नये त्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे. तुम्ही पाहू शकता, आपले मसाले छान तेल सुटेपर्यंत परतले आहेत. आता यामध्ये भाजलेल्या कांदा टोमॅटोची पेस्ट घालावी. वाटण छान मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं. यामध्ये आता गरजेनुसार मीठ घालायचं. लक्षात ठेवा, या अगोदर आपण मशरूम परतण्यासाठी देखील मीठ घातले होते. वाटण छान परतून झाले की यामध्ये आता परतून घेतलेला मशरूम आणि मटार घालायचा. मशरूम व्यवस्थित मिक्स करून यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचे आणि भाजी शिजवून घ्यायची. मशरूम आणि मटर अगोदरच परतून घेतल्यामुळे भाजी शिजण्यासाठी आता जास्त वेळ लागणार नाही. वरतून थोडीशी कसुरी मेथी हातावरती चोळून घालावी. आपली भाजी शिजून तयार आहे. तुम्ही पाहू शकता, भाजीला किती छान रंग आला आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालावी. आपली मटर मशरूम मसाला सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे. अशा पद्धतीने तुम्ही मशरूम नक्की करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसाठी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मस्त खा, खुश रहा.